तो कदाचित ओपनिंग प्लेयर म्हणून आता आलेला नाहीये, त्याच्यामुळे बघतोय जयेश सुरेकर आणि भागेश चौलकर ही सलामीची जोडी, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. गोलंदाजीची धुरा संघाचे कर्णधार अरुण घरत यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची. पहिलं षटक टाकतोय आपण. पहिला चेंडू, क्या बात आहे. आगळ्या वेगळ्या गोलंदाजीची शैलीचा हा गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु त्याला चकवतोय चेंडू. ऑफ स्टंप वरून आणखी बाहेर निघतोय, म्हणजे डावखुऱ्या फलंदाजाला लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू, चांगली सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे, बहुत बढिया गेंद, अतिशय चांगला चेंडू. अरुणचा अनंत कोळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जयेश लट यांना पुरस्कार दिला जाईल. अगोदरच्या मॅचचा अनंत कोळी यांच्या शुभ हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. दुसऱ्या फेरीत मधून तिसऱ्या फेरीत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे तो सागरी गणेश थळ संघाने. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज तयार, परंतु दोन चेंडू चांगल्या टाकल्यानंतर तिसरा चेंडू मात्र खराब पडतोय आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार. चेंडू जातोय गोळीच्या वेग. चेंडूवर मात्र चौकार प्राप्त करून आपल्या संघासाठी चांगली सुरुवात केलेली आहे ती जयेश सुरेकर यांनी. जयेश सुरेकर याने सुद्धा अल्पावधीमध्ये आपल्या खेळाचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत आपल्या खेळाने संपूर्ण क्रीडा रसिकांना प्रभावित केलेला आहे आणि त्याच्यामुळेच त्यांचा प्रत्येक आपल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सर्व लीगला प्रामुख्याने त्यांचा विचार केला जातो. यानंतरच्या चेंडूवर सुद्धा एक धाव घेऊन आपला स्ट्राईक रोटेट करतात. धावसंख्या झालेले 5 धावा. तळमधल्या बहुतेक संघांनी या ठिकाणी पराभवाचे सामने सामोरे गेलेले आहेत. त्यामध्ये आता फक्त सागरी गणेश थळ संघ थळ बाजारची बाजू लावून थळची बाजू लावून धरलेली आहे त्या संघाने, कारण त्यामध्ये प्रामुख्याने थळेश्वर थळ, जागृती थळ, मंगलमूर्ती थळ, श्री गणेश थळ, चालमाला या चारही संघ थळचे पराभूत झालेले असताना खिंड एकटा थळचा संघ लढवत आहे तो म्हणजे श्री सागरी गणेश थळ. हा आपण बघतोय लोणारे संघासुद्धा 3 संघ आहेत लोणारेचे, त्यामधून एक संघ लोणारेचा पराभूत झालाय. हा दुसरा लोणारेचा संघ बघतो आपण, फ्रेंडशिप घरात आले लोणारे. चेंडू वाव, अतिशय योग्य टप्प्यावर चेंडू टाकल्यानंतर हळवारपणे यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. यष्टीरक्षक निलेश पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करतोय. धाव मात्र होत नाहीये. 5 चेंडूंमधले 3 चेंडू अरुणने निर्धाव टाकलेले आहेत. अरुणची प्रॅक्टिस चांगली आहे बहुतेक, रोज सकाळी कदाचित प्रॅक्टिस करत असावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. क्या बात है अरुण, वा भाई वा, अतिशय चांगला चेंडू. षटकाची समाप्ती होते या ठिकाणी. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती आहे तर 5 धावा. आज अरुण आपल्या सोबत ज्युनियर अरुणला घेऊन सुद्धा मैदानात उतरलेला आहे आणि त्याच्या फलंदाजी कशी होते हे आम्ही तर बघणार आहोत, परंतु घरी सुद्धा यूट्यूब चालू आहे. लक्षात ठेव, तुझ्या घरून तुझा खेळ बघण्यासाठी मंडळी उतावीळ झालेले आहेत. कशा पद्धतीचा खेळ होतोय तुझ्याकडून ते सुद्धा बघणार आहेत घरून. नंतर आपण बघू त्यांच्या प्रतिक्रिया. परंतु पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकात मात्र अरुणने आपल्या संघाला थोडासा का होईना प्लस पॉईंटमध्ये आणून ठेवलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती बिनबाद 5 धावा. अलिबाग 40+ टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेशजी चव्हाण यांच्याकडून जर अरुण आपण जर झेल पकडला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तुझा खेळ बघतोय बरोबर तो कोपऱ्यात बसून, तुम्हाला दिसत नसला तरी तो तुझा खेळ बघतोय. झेल पकडलास 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, RC ग्रुपचे सर्व अलिबाग आमच्या टेनिस क्रिकेटचे सुद्धा अध्यक्ष आहेत ते. पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय, मयूर, जयेश सुरेकर,
पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर हळूवार येते. असं वाटत होतं की गोलंदाजाची जी रनअप आहे ना, रिदम आहे, असं वेगवान गोलंदाज वाटतं, परंतु टप्पा पडल्यानंतर त्याचा चेंडू मात्र हळुवार पद्धतीने येऊन यष्टीरक्षकाच्या हात जाते. परंतु शैलीबाबत त्यांच्या थोडासा एक शंका निर्माण केली गेली फलंदाजांनी. आणि बघूया पंचांचा इशारा काय येतोय आमचा इथे. त्यांनी दुसरा चेंडू मारण्याचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला मात्र टप्पा पडतोय मिडलला आणि चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या ना फेअर डिलिव्हरी आहे पंच. 6 धावा घेऊन मात्र यावेळेला आपण बघतोय धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर बुक. पहिला चेंडू टाप्या पडल्यानंतर थोडासा बाहेर आला होता. दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा, त्याला फाईन लेगचं क्षेत्र दाखवलं आणि 6 धावा प्राप्त केल्यात आपल्या संघासाठी. हा पंचांचा इशारा येतोय चेंडू स्वेअर असल्याचा. धावसंख्या बघतोय धावफलकावर 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडला बाहेरच्या साईडला, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय, चेंडू आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू पुन्हा पंचांकडून फेअर डिलिव्हरी म्हणून दर्शवली जाते. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. धावफलकावर आपण बघतोय 12 धावा आहेत. थोडासा हळुवारपणे चेंडू जात आहेत, कारण एक षटकार आलेला आहे, एक चौकार आलेला आहे आणि बाकीचे चेंडू निर्धाव आहेत. पुन्हा एकदा एकाच अँगलने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून होत आहे, परंतु गोलंदाज बघितला आपण तर ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करतोय. निर्धाववर निर्धाव चेंडू येतात. तब्बल 7 चेंडू या दीड षटकांमध्ये आलेले आहेत. 7 चेंडू निर्धाव आलेले आहेत. 2 to go. 10 चेंडूंचा खेळ झालाय, परंतु 10 मधील 7 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. म्हणजे फक्त एक षटकार एक चौकार, म्हणजे फलंदाजांना सिंगल डबल्स मध्ये सुद्धा ध्यान देणं गरजेचं असते अशा वेळेला धावा काढायच्या असतील तर. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु यावेळेला पंचांकडून इशारा आलेला आहे व्हाईट बॉल. परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये भागेश चौलकर मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. 2 गडी बाद. 13 धावा धावफलकावर आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते ती फ्रेंडशिप घरत संघाकडून. नवोदित बॅटर येते, नवीन बॅटर मैदानात येतोय फलंदाजीसाठी अनुज राऊत. अनुज राऊत याने सुद्धा, हा व्हाईट बॉल आहे. 2 to go. 13 धावा धावफलकावर आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याची गरज आहे, कारण कमीत कमी 30 धावा
या 3 षटकात येणं गरजेचं असतं. परंतु पहिली अतिशय संथ सुरुवात झालेली आहे ती लखमादेव नवगाव संघाची. लखमादेवकडे चांगलं बॅटिंग लाईनअप आहे, परंतु गोलंदाजांनी चांगलं कसून टिच्चून मारा केल्यामुळे मात्र फलंदाजांना पॅटवर चेंडू येत नाहीत. निर्धाव निर्धाव चेंडू जात आहेत. तब्बल 10 चेंडू 7 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. उंच पुरा गोलंदाज हलकेच हलवारपणे चेंडू सोडतोय. थोडासा जर्क वाटतोय हातामध्ये, परंतु मागून चेक केला असता त्याचा हा अँगल आहे तो व्यवस्थित वाटतोय. त्याच्यामुळे पंच सुद्धा थर्ड अंपायरने सुद्धा त्यांना फेअर डिलिव्हरीज ठरवलेल्या आहेत. धावसंख्येत 1ची वाढ झाली. धावसंख्या झाली 14 धावा. आता मात्र थोडासा गिअर बदलावा लागेल. जयेशला फलंदाजी करताना चेंडूचा टप्पा बघून अचूक खेळणं गरजेचं आहे. एखादा चेंडूवर जर मोठा षटकार येत नसेल तर त्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा एक चांगल्या फलंदाजाचं एक लक्षण असतं. तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल, कारण जयेश आता का नवोदित खेळाडू राहिलेला नाही आहे. तो सुद्धा आता भरपूर वर्ष खेळून एक ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू म्हणून त्याने सुद्धा आपलं नाव या अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावर चांगल्या पद्धतीने कोरलेलं आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील मयूरने सुद्धा एक षटकार गेल्यानंतर चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जयेश सुरेकर याच्याकडून केला गेला, परंतु त्याला यश मात्र मिळत नाहीये. तब्बल 8 चेंडू या 12 चेंडूंमधल्या 8 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. त्याच्यावर एकही धाव झालेली नाही आहे. अन्यथा धावा झालेल्या आहेत 14 आणि 8 चेंडू निर्धाव. म्हणजे जरी 8 धावा आल्या असत्या त्या 8 चेंडूंवर तरीसुद्धा 22 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु तसं काही झालेलं नाही. परंतु याचं श्रेय द्यायला लागेल ते गोलंदाजांना. गोलंदाजांनी चांगला टिचून मारा केलेला आहे. जरा फास्ट करायचा आहे बॉलर्स. फिल्डर पटापट पटापट घ्या. तिसरा षटक कोणाच्या हातात चेंडू सोपवायचा आहे. कर्णधार या ठिकाणी अरुण घरत आज स्वतः कर्णधार पदाची भूमिका साकारत आहे. त्यांचे पाठीराखे, त्यांचे मॅनेजर किंवा त्यांचे सर्वा संजयजी घरत यांचं मात्र आज दर्शन झालेलं नाही. कदाचित कामानिमित्ताने बाहेर असतील, परंतु आज त्यांचं दर्शन होत नाही आहे आम्हाला मैदानामध्ये. अनुज राऊत आहेत. संजय दादा या. आमच्या मंडळातर्फे विनंती आहे की आपण समालोचन कक्षात येऊन बसायचं आहे आरामात. निलेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अनुज घरतची फलंदाजी मला नेहमी आवडत आलेली आहे, कारण अनुज घरतचा जो फलंदाजीचा टान्स आहे ना तो जरा आडव्या बॅटने आहे अनुज राऊतचा, आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने टप्पा कसाही पडला तरी आडव्या बॅटने फलंदाजाला कोणत्याही मैदानावर धावा जास्तीत जास्त निघत असतात. पहिला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. यस, अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येने सुरुवात होते या तिसऱ्या षटकाला. 15 धावा. या षटकात जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असेल तो लखमादेव नवगाव संघाचा. पुढचा चेंडू योग्य नेम काढण्याचा प्रयत्न होता, परंतु नेम काढण्याच्या प्रयत्नात पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर जातोय चेंडू. पंचांचा इशारा आलाय परत एकदा ह्या चेंडूला स्वैर ठरवण्याचा. एक धाव अवांतराने वाढत आहे. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र धावसंख्येचा रतीब वाढत चाललेला आहे. बघूया जास्तीत जास्त किती धावा होत आहेत किंवा निलेश कशी गोलंदाजी करतोय. मावल्याला मारण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्रात. वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून जातोय सीमा रेषा पार. एक सुदैवी चौकार मिळतो तो लखमादेव नवगाव संघाला. गोलन क्षेत्ररक्षक जर पुढे चेंडूपर्यंत जरी गेला असता तरी तो चेंडूपर्यंत पोहोचला नसता. म्हणजे जावं झेलापर्यंत किंवा न जावं या विवंचनेत असताना चेंडूने मात्र त्याचं काम पूर्ण केलं. टप्पा पडला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा तसा चेंडू मिडल स्टंपवरून आणखी बाहेर जातोय. वाईट बॉल. मला प्रेक्षकांमधून नाही क्षेत्ररक्षकांच्याकडून आवाज आला. मस्त मस्त म्हणजे काय मस्त त्यातलं ते फक्त ते नंतर विचारू आपण त्यांना. वाईट बॉल मस्त, परंतु हा चेंडू खरोखर मस्त. खरोखर प्रेक्षकांनी जे क्षेत्ररक्षकांनी जे खरोखर त्याचा जो धैर्य वाढवलं होतं ना वाईट बॉल पडून, ते उपयुक्त आलं आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
खरखरते, नाही वाजवलंच तरी चालेल. या वेळेला अनुजच्या बॅट मधून आणखी एक जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू वन बाउंड क्षेत्ररक्षकाला चकून सीमा रेषा पार. आणि निलेश कडून थोडीशी खराब गोलंदाजी बघायला मिळते, कारण अतिरिक्त धावसंख्या सुद्धा वाढत चाललेली आहे आणि चांगल्या चेंडूंवर 2 धावा सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 25 धावा स्कोर बुकवर आपल्याला बघायला मिळतात. हा चेंडू चांगला चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होतो. 1 धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा प्राप्त केल्यानंतर आपण बघतोय धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा, 27 रन्स. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग. 2 चेंडू येणं बाकी आहे. परेशला मात्र एखादा चेंडू खेळायला मिळतो का? चांगला चेंडू पायामध्ये टाकला होता. 1 धाव मिळालेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक हे काय खडताल पुला खालून एकदम चेंडू निसटून गेला सीमारेषा पार. धावा मिळत आहेत. वेलकम बाउंड्री फॉर लखमादेव नवगाव. 4 धावांबरोबर धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र सुस्थितीत आलेला आहे तो लखमादेव नवगावचा संघ. तब्बल 31 धावा. नो चेंडूचा सुद्धा इशारा आलेला आहे. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना, अशा प्रकारच्या नो बॉल सुद्धा मिळतोय. त्यावर अतिरिक्त 2 धावा सुद्धा प्राप्त केल्या जातात. म्हणजे 3 धावांचा आहेर या लग्न सीझन मध्ये सुद्धा मिळाला गेलेला आहे. आणि धावसंख्या झालेली लखमादेव नवगाव संघाची 34 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडू झेल सुटला तरी सुद्धा नो प्रॉब्लेम, परंतु चेंडू लगेच फेकला सुद्धा होता. परंतु 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 34 रन्स. चांगला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा धाव काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात नक्कीच बाद होतोय. पंचांचा इशारा सुद्धा येतोय बाद झाल्याचा. शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. निलेशने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याच्या 2 चौकार लगावले गेले. 3 चौकार तब्बल. अशा प्रकारे धावसंख्या झाली 3 षटकाचा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 34 धावा. 35 धावांचं लक्ष घेऊन उतरणार आहे मैदानात फ्रेंडशिप लोणारे, घरघरत लोणारेचा संघ. बघूया या 35 धावा कशा काढतात, कारण लखमादेव नवगाव संघाकडे एक से बडकर एक असे गोलंदाज आहेत. त्यांचा द्वंद्व आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतोय, राजा शिवछत्रपती किहीम आणि जय हनुमान धोकोडे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करायला या. किहीम संघ, किहीम आणि धोकोडे संघ नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि यात 35 धावांचं जे लक्ष ठेवलंय, त्यामधील जे द्वंद्व होणार आहे ना, घरत लोणारे विरुद्ध लखमादेव नवगाव, यांच्यातलं ते द्वंद्व जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतोय नवगावमध्ये एक सुंदर आवाज, एक परिपूर्ण अभ्यासू असा आवाज ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 35 धावांचं लक्ष समोर आहे. निर्धारित आपण पाहिलं 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये निलेशच्या षटकाचा खरपूस समाचार घेतला तो अनुज याने. चला मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल होतोय. राजा शिवछत्रपती केहिम त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान धोकवडे. चला मित्रांनो, फलंदाजीसाठी यायचं आहे. फ्रेंडशिप घरत लोणारे. चला जय हनुमान धोकवडे.
आपला कर्णधार पाठवा. राजा शिवछत्रपती केहिम संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. चला 35 धावा पाहिजे. आणखी 2 फलंदाज पाठवा. सलामीची जोडी आली. धन्यवाद. आणखी 2 फलंदाज पाठवा. एक्स्ट्रा बॅटर. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात होते. दुपारचं सत्र आहे आणि मग ते एकीकडे आपण संघ पाहतोय लखमादेव नवगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ फ्रेंडशिप घरत आली लोणारे. चला नाणेफेकीचा कॉल होतोय. राजा शिवछत्रपती केहिम त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान धोकवडे. चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. परेश झडे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते. वरसोरी एंड कडून अक्षय फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मात्र 35 धावा कशा प्रकारे काढल्या जातील. पहिलं षटक P1चं षटक आहे. परेश झडे बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू काय चेंडू टप्पा मारल्यानंतर मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. चेंडू मात्र इथे डॉट येतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या विकेटवरतून प्राप्त होतोय तो परेश याला. परेश मात्र चांगल्या प्रकारे लेग ब्रेक ऑफ ब्रेक आणि मात्र स्लोअर वन पद्धतीचे चेंडू त्याच्याकडे मात्र त्याच्या भात्यामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजीचं मात्र वैशिष्ट्य आहे आणि मात्र तशाच प्रकारचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फलंदाज अक्षय याला मात्र काहीसं समजत नाही आहे. बाकीचं काम सुजय पावशे यष्टीरक्षण करतोय. चांगल्या रीतीने पार केलंय. पुढील चेंडू बघूया अक्षयसाठी. परेश पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. परंतु पंच सूरज कोहली आमच्याकडे वल्लेत आणि मात्र सांगतायत स्वर पद्धतीचा मार आहे. अकाउंट ओपन होईल. फ्रेंडशिप घरत आली या संघाचं. एक या धावसंख्येने पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता परंतु लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. त्या चेंडू अडवण्याचा मनसुबा आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. फ्रेंडशिप घरत आली या संघासाठी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. हलक्या हाताने त्या चेंडूला स्टेअर केलं परंतु त्यांनी गॅप शोधली आणि त्या गॅपचा P1च्या षटकाचा भरपूर फायदा उचललाय. हा चेंडू चांगला आहे. फास्टर वन परंतु पंच आमच्याकडे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर आणि धाव आली पुन्हा एकदा अवांतर. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. परेश चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे परंतु आता मात्र काहीशी दिशाहीन गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू पिचिंग पर्यंत पोहोचत नाही आहे. हा चेंडू डॉट येतोय परेशकडे. मात्र वैविध्यपूर्ण असणारी ही गोलंदाजी आहे. त्याच्याकडे कधी लेग ब्रेक टाकेल कधी ऑफ ब्रेक टाकेल कधी स्लोअर वन हे मात्र सांगू शकत नाहीये. एकाच ऍक्शन मध्ये कटर स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. झेल वा वाई वा काय सुंदररित्या झेल पकडल्याने पहिला लागलेला धक्का. चला मित्रांनो
4 चेंडूंचा खेळ इथे झालाय आणि मात्र 4 चेंडूंच्या खेळामध्ये आपण पाहिलं अक्षय याला माघारी परतावलंय ते परेश झडे याने 6 या धावसंख्येवर पहिला लागलेला हदरा फ्रेंडशिप घरत आली या संघाला. लोणारे गावाचा हा संघ आहे. कालच्या दिवसामध्ये शिवशक्ती लोणारे संघ मैदानामध्ये उतरलेला, परंतु तो संघ मात्र पराभूत झाल्यानंतर आणखी हा फ्रेंडशिप घरत आली संघ मैदानामध्ये उतरलाय. हाही लोणाऱ्याचा संघ दुसरा फलंदाज मात्र तंबूमध्ये गारद केलाय तो परेश झडे याने. कमॉन डीजे. चला मित्रांनो, लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. फ्रेंडशिप घरत आली संघाला विनंती आहे, चला आणखी एक एक्स्ट्रा बॅटर पाठवा आणि मात्र आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये खेळ चालू होता, परंतु मात्र 2 विकेट परेश झडेने मात्र इथे आपल्या संघासाठी अर्थात लखमादेव नवगाव संघासाठी प्राप्त केल्यात. आणि मात्र बघता बघता इथे मात्र षटकाची इथे मात्र समाप्ती होते आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धावा स्कोर कार्डवरती. फ्रेंडशिप घरत आली लोणारे संघ मैदानामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत होता. 3 चेंडूवरती त्यांचा दबदबा होता, परंतु नंतरचे 3 चेंडू परेशने मात्र कमबॅक करून दाखवलं की मी माझ्याकडे अव्वल दर्जाची गोलंदाजी आहे आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती आता मात्र 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि 2 गडी सुद्धा बाद झालेत. ते मात्र फ्रेंडशिप घरत आली या संघाचे. आता मात्र जयेश सुरेकर येतोय. आपण पाहिले असाल नाईट टुर्नामेंटमध्ये कोलाड इथे झालेल्या स्पर्धेमध्ये दोन्ही मॅचमध्ये जयेश सुरेकर याला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेला जयेश मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये एकविरा थळ या संघासोबत पराभूत पत्करावा लागला. परंतु मित्रांनो, चांगला गोलंदाज आहे, एक अष्टपैलू कामगिरी अनेक स्पर्धेवरती करतो आणि मात्र आज मात्र फ्रेंडशिप घरत आली संघ समोर असताना बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते तलवार क्रीडांगणावरती. कल्पेश स्ट्राईक एंडचा फलंदाज कल्पेश मैदानामध्ये पाहतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे मित्रांनो. याच्याकडे नॅचरल अँगल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आउटस्विंगर पद्धतीची गोलंदाजी वारंवार करत असतो आणि त्याला मातीची विकेट भेटली की त्याचं मात्र नंदनवन असं हे विकेट त्याला म्हटलं जातं. त्याला सध्या पोषक आहे. मातीच्या विकेटवरती चांगले त्याचे चेंडू टर्न करतायत मित्रांनो. हवेत आहे, झेल होईल का? चांगला प्रयत्न, लाजवाब प्रयत्न मित्रांनो. चांगले एफर्ट्समध्ये आपण पाहतोय 101% द्यावा लागेल त्या क्षेत्ररक्षकाला. श्वेत होता, श्वेतने चांगली अशी जंप लावली. झेल पकडण्याचा त्याचा इरादा मात्र 100% त्याने दिलाय, परंतु एकच धाव. 7 धावा स्कोर कार्डवरती लागतायत. जयेश सुरेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे मात्र नियंत्रणामध्ये आणलंय ते लखमादेव नवगाव संघाने. फ्रेंडशिप घरत आली या संघाला. हाही चेंडू निर्धाव जयेशकडे मित्रांनो. चांगल्या प्रकारे लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी आपल्याकडे पाहायला मिळते आणि त्याच्या भात्यामध्ये चांगल्या प्रकारचे गोलंदाजीचं अस्त्र आहेत आणि ते अस्त्र आज मात्र या तलवार क्रीडांगणावरती मैदानावरती दाखवतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक केलाय. हवेमध्ये आहे, जास्तीची उंची, लांबी कमी, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तिथे भागेश शौलकर थोडासा फंबल होतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने फ्रेंडशिप घरत आली संघाची धावफलकावरची स्थिती आपण पाहतोय 9 धावा आणि मात्र 2 विकेट त्यांच्या तंबूच्या आश्रयाला गेलेत. मोठे फटके पाहिजे. जर इथे सामना जिंकायचा असेल लखमादेव नवगाव संघासमोर तर इथे मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. हा मोठा फटका येणार का? परंतु तिथे भागेशने केली चुकी. हातातून झेल निसटलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल. रनआउटचा चान्स नाही आहे. रनआउट सुद्धा होत नाही आहे. थ्रोच करत नाही आहे जयेश आणि मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. जीवनदान भेटलं जात आहे. फलंदाज निवास याला जीवनदान भेटतंय. भागेशने हातातला कॅच सोडलाय, परंतु अद्यापपर्यंत मॅच गेलेली नाही आहे. दोन्हीकडे सामना आहे. धावफलकावरती मित्रांनो 11 धावा स्कोर कार्डवरती लागत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. हा चेंडू चांगला आहे. निवासने जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार इथे मैदानावरती होते. षटकार.
आता मात्र समीकरण बदलेल. धावफलकावरती 17 धावा लागल्यात, 6 चेंडू आणि 18 धावसंख्येचं समीकरण. चला 6 चेंडू आणि मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता असताना बघूया काय घडतंय या क्रिकेटच्या युद्धामध्ये. अक्षरशः चेंडूफळीचं युद्ध आहे. टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा. नवीन येणारा गोलंदाज सुजय पावशे. श्री गणेश थल चालमाला आयोजित आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत दमदार आमदार चषक 2025 या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्हच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या आधारे घरबसल्या या मनमुराद सामन्यांचा आनंद घेऊ शकतो. वळी आपण मैदानाच्या दिशेने. सुजय पावशे गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा डिसिजन, मॅक्सिमम षटकार. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 12 धावसंख्येचं समीकरण. कल्पेशच्या बॅटमधून एक षटकार येतोय. सुजय पावशीवरती आक्रमण चढवलंय. काहीसा रनअप मध्ये थोडीशी अडथळा पाहायला मिळतोय सुजय पावशे याला. सुजय पावशे एक अनुभवी खेळाडू आहे मित्रांनो. लखमादेव नवगाव संघाकडचा विचार केला तर सिनियर खेळाडू अर्थात या संघामध्ये सुजय पावशेच आहे आणि सुजय पावशेच गोलंदाजी करतोय मित्रांनो. यावेळेस चेंडूवरती झेल होणार का? तिथे क्षेत्ररक्षक काय करतोय मित्रांनो. हातातला झेल होता, काहीसा पुढे गेला त्या चेंडूच्या. तोपर्यंत 2 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावा. मित्रांनो दोन्ही फलंदाजांनी एक षटकार मारलेत. पण लक्षात ठेव, 4 चेंडूत आता किती धावा पाहिजे? 10. परंतु 2 षटकार जर लगावले कोणत्याही फलंदाजाने तरी त्याला 3000. चांगला चेंडू. 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते संघाचे कर्णधार अरुण घरत यांच्या पत्नी शीतल घरत यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं, आपण मॅच सामना जिंकून जर दिलात तर 3000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच विकास सर, परंतु हा फटका फसलाय. काहीसा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत कल्पेश पोहोचलाय. 2 धावा पूर्ण. समीकरण अद्यापपर्यंत डोलायमान स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. विकास दादा 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. समोर गोलंदाज अनुभवी असला तरी फलंदाजाने त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय. तसेच सन्माननीय राकेश चव्हाण यांच्याकडून सुद्धा सामना जिंकला. फ्रेंडशिप घरात आली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हा चेंडू मात्र या मॅचचं टर्निंग पॉइंट बनू शकतो. काय घडतोय मित्रांनो. भागेश चौलकरने काय केलंय मित्रांनो. थ्रो मात्र सुजयच्या हातामध्ये येत नाहीये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. 1 चेंडू 7 धावा कंपल्सरी. 1 चेंडू 7. अक्षरशः सुजयने सुटकेचा निश्वास सोडलाय आणि मात्र सामना विजयी होतोय. लखमादेव नवगाव संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. फ्रेंडशिप घरत आली संघाला. बॅड लक. चांगल्या प्रकारे गेम झाला आणि चांगला सामना प्रेक्षकांना